हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोड ताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये। चला तर ताईंनो, काल व्हिडिओ आलेला नाही आणि आजचा व्हिडिओ सकाळचा तुम्हाला आजच येतोय, कारण इथून पुढं भरपूर फराळाचे वगैरे सगळे व्हिडिओ भरपूर जास्त व्हिडिओ होतील, म्हणून म्हटलं चला ज्या त्यावेळी जे ते व्हिडिओ आहेत ते ताजेच तुम्हाला टाकावे। आणि सॉरी बरं का काल व्हिडिओ आला नाही, बऱ्याच ताई वाईट बघत बसतात, पण जसं की म्हटलं आम्ही शेतात जात होतो शेंगा काढायला ताईंनो, तर त्या शेंगा कालच द एंड झाला, म्हणजे काल होता गुरुवारी दुपारी सगळ्या झाल्या आणि आज आहे शुक्रवार। तर शुक्रवारपासून सकाळी उजडल्यापासून सगळ्यात पहिल्यांदा जी होती हॉल सगळं म्हणजे घराची जी क्लिनिंग होती डस्टिंग ते सुरुवात केलेली होती। तर आज शुक्रवार आणि आवरायला घेतलेलं होतं, तर सगळ्यात पहिल्यांदा तर हॉलची सगळी जळमट काढली। तुम्ही बघितलं गणपती दसरा ह्या सगळ्याला इतके सारी डीप क्लिनिंग केलेली होती, तरी पण धूळ ही निघायची ती निघती। मुलं म्हटल्यावर अभ्यासाचं हे ते सगळं त्याची पानं वगैरे म्हणजे तो कचरा पोरांचा सगळा ते सगळं निघलंच। तर असं वाटलं की सकाळी तासाभरात हे उरकून जाईल, म्हणून मी इतर कामं बाजूला ठेवली। फक्त आदिती स्कूलला गेली, अनुष्काची तब्येत नव्हती बरोबर, त्याच्यामुळे आज अनुष्का घरातच आहे आणि तिचा टिफिन वगैरे बनवला। आमच्या पण काही जेवणाचं म्हणजे स्वयंपाक दिवसभराचा करून ठेवला, करून म्हणजे निम्मा अर्धा केला आणि म्हटलं हे झाडावं, पण करत करत गेलं। पण नेहमीच तसं होतं, असं वाटतं आपल्याला की होईल लगेच, पण नाही, आपण एक एक गोष्ट काढत गेलो तर की तसंच होतं। तरी ह्यावेळेस सोपे पुसायचे नव्हते किंवा काहीच नाही, फक्त जे काय आहे ती ना धूळ काढायची होती, म्हणजे जळमट काढायची होती आणि सोपे पुसलेलेच होते तरी पण त्याला जळमट झालेली होती। तर ते सगळ्या ताईंचं आता ते चालूच असेल बघा, कारण परीक्षा आत्ताच अजून कोणाच्या आज होतील, शेवट आज सगळ्यांच्या परीक्षा होणार आहेत। आदिती अनुष्काच्या पण काल परीक्षा सगळ्या झाल्या, म्हटलं बरं झालं ते परीक्षा झाल्या तेव्हा एक हे करायला बरं पडतं, कारण मुलांच्या परीक्षेमुळे बऱ्याच ताई ज्या आहेत ना त्या अडकलेल्या असतात। धड काही शॉपिंग पण करता येत नाही, घरातले काहीच करता येत नाही, क्लिनिंग वगैरे होऊ शकते मुलं शाळेत गेल्यावर पण त्यांची परीक्षा झाल्याशिवाय ते पण करू शकत नाही, कारण मुलांकडे लक्ष द्यावं लागतं। मी त्यातनं फ्री झाले, मी फ्री म्हणजे तुम्ही बघितलं शेंगा काढण्यातच आमचे 3 दिवस गेले आणि आता सध्या तुम्ही माझा व्हिडिओमध्ये कलर बघताय तर अगदी मेलेडी चॉकलेटचा कलर असतो ना तसा प्रॉपर माझा झालेला आहे, किंवा पार्लेजीचं चॉकलेट म्हणा तशा टाईपमध्ये कलर झालेला आहे। पूर्ण उन्हात बसून शेंगा तोडल्या ना त्याच्यामुळे तसं झालेलं आहे, दरवेळेसच तसं होतं, पूर्ण चेहरा सगळं टॅन झालेला आहे आणि थकवा इतका, पण हे करणं गरजेचं होतं, कारण माझी जी ताईंनो दिवाळीची तयारी आहे ना ती मी सुरू करणार आहे आजपासूनच। आज आहे शुक्रवार, जसं की म्हटलं आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच येतोय। हे सगळं झाल्यानंतर मी आज पहिल्यांदा बुंदीचे लाडू करणार आहेत आणि तुम्हाला सांगते मी डिटेलमध्ये रेसिपी कोणतीही ताईंनो मी शेअर करणार आहे, कारण काय होतं भरपूर आपले ह्याचे रेसिपीचे चॅनल आहेत त्याच्यावरती सगळ्या रेसिपीज येत जातात आणि मग काय होतं डीपमध्ये व्हिडिओ करायचं म्हटलं की जास्त त्याला व्ह्यूज येत नाही आणि त्या मानानं ते व्हिडिओ बनवायला सुद्धा कष्ट खूप लागतं आणि वेळ जातो, सगळं जातं। तर त्याच्यामुळे मी रँडमली तुम्हाला सगळं असं दाखवत जाईन त्याच्यात, म्हणजे मी कशा पद्धतीने करते हे ते तुम्हाला उद्यापासून ते व्हिडिओ येतील। उद्या तर मी पहिल्यांदा बुंदीचे लाडू करणार आहे, लगेच शंकरपाळ्या आणि करंजा करून घेणार आहे। चकलीची भाजणी आता हे काम झालंय माझं, आता मी चकलीची भाजणी सुद्धा दुपारनंतर उरकणार आहे। मग चला म्हटलं आजचा व्हिडिओ झाला एवढा, तर सगळं क्लिनिंगचा एक टाकून द्यावा, कारण ताई बऱ्याच वाट बघत असतात आणि तुम्ही सुद्धा तुमची तयारी कुठंपर्यंत आली, कारण परवाच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलेलं तुमची तयारी झाली का नाही। तर काही ताईंचं तेच म्हणणं होतं की माझ्या मुलांच्या अजून परीक्षा नाही त्यामुळे मी कुठेच नाही, किंवा काही जणींचं माझी शॉपिंग झाली, आमचं सामान भरायचं आहे असं तसं। तर मला पण जे काही सामान कमी पडत होतं ना मिस्टरांनी त्या दिवशी आणून दिलेलं तुम्हाला मी व्हिडिओ शेअर केलेलाच होता, पण जेवढं काही आणखीन त्यात कमी पडत होता किराणा तेवढा मी सुद्धा काल घेऊन आले आणि सगळ्या शेंगा एकदाच्या वाळत घातल्या, भरपूर होत्या त्या एकसारख्या, त्याचं एक काम मिटलं आणि तेजसचं सुद्धा माझ्या मागं अजून काम आहे, त्याची सगळी कपडे इस्त्री करायचे आहेत आणि आज अनुष्का ताईनो घरी आहे तर हेल्प बघा चिमणीसारखं, म्हणजे म्हणतात ना एक दाना जरी उचलला तरी ते इतकं हे असतं, तसं त्या अनुष्काचं काम असतं, वाटतं पण बरंच हाताखाली काम करते इतकं तिनं आज काम करू लागली ना, बघू शकता सगळे सोपे पुढं घेतले, सगळे केअर काढला, कचरा काय धुळा। आमचं तर घर ऑलरेडी वरती आहे आणि ओपनच सगळा स्पेस आहे, त्याच्यामुळे आमच्या घरात खूप जास्त धूळ येते आणि रोड टच आहे आमचं घर, म्हणजे अगदी रोडच्या चिटकून म्हटलं तरी चालेल तसं घर आहे, त्याच्यामुळे आमच्या गाड्या जातात हे जातात, मग इकडं आमच्या घराकडं खूप जास्त धूळ असतो, त्याच्यामुळे तरी हे वरचेवर असतं। पण फक्त बघा ताईंनो मी 3 का 4 दिवस शेतात जात होते ना शेंगा काढायला, तेव्हापासून जे काय आहे ना
एवढं म्हणजे धूळ धूळ घरात झालेली आणि वरचे वर तर काढत असते तर बघा एवढा कचरा निघला सगळ्या बाजूनं. कपाट म्हणजे टीव्हीचं कपाट वगैरे हे सगळं आवरलं. आणि तेजसला पण इथं सांगितले की आता सुट्ट्या उद्यापासून लागणार आहे, शनिवार उद्या द एंड शाळेचा म्हणजे शेवट होणार आहे, त्याच्यामुळे आता सगळी पुस्तकं वगैरे जी म्हणजे चालूची पण वह्या लिखाणाच्या सगळं म्हटलं तेजसला तू त्या बॉक्समध्ये भरून तो बॉक्स साईडला ठेव म्हणजे तो टेबल व्यवस्थित दिसेल आणि रिकामा होईल. मग तेजस तो तिकडं करतोय. मी केर वगैरे काढून आली, नंतर त्याने टेबल वगैरे पुसला आणि आधी त्या अनुष्का सगळे बुक नोटबुक सगळं कंपॉस त्या बॉक्समध्ये भरून टाकलं. कारण आता सुट्टी लागल्यावर कुणीही अभ्यास लगेचच करणार आहे, दिवाळी होतोपर्यंत कोणी त्याच्याकडे बघणार नाही. ते उगच इथं पडलं तिथं पडलं त्याच्यापेक्षा त्याला ठेव म्हटलं. आणि जसं की म्हटलं मी निम्मा अर्धा स्वयंपाक केलेला, चपात्या सगळ्या लाटलेल्या. बापरे मी लयच काळी म्हणजे पूर्ण डार्कच झालेली आहे, दिसत असेल तुम्हाला. कारण माझा ओरिजिनल कलर जो मी फिल्टर वगैरे लावत नाही व्हिडिओमध्ये, तर जसं ओरिजिनल असतं तसंच तुम्हाला ते दिसतंय. तर इकडे ना आमटी करायची होती ती पण मी केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्याकडं तूप एकदम थोडं होतं आणि मला बेसनाच्या लाडूला तूप पाहिजे होतं घरचं. आणि थोडंसं होतं तूप, ते आता म्हणजे करंजीचं सारण करायला पण लागेल आणि शंकरपाळीला एवढं पुरतं होतं. तर त्याच्यासाठी मी ताक सगळं हलवून घेतलं. तर इथे कसली आमटी करते तर माहेरचा माझ्या म्हणजे अगदी म्हणतात ना फेमस पदार्थ एखाद्या गावचा असतो तर तो आहे हा डाळगा. नंतर कधी तर तुम्हाला ह्याची रेसिपी हे करीन. अगदी आपण नॉनव्हेजचा मसाला बनवतो ना तसा सेम मसाला बनवायचा आणि तुरीच्या डाळीची फोडणी द्यायची, त्याला डाळगा म्हणतात. तर ती तेजसला आवडतं म्हणून तो डाळगा बनवला. आणि इकडे आता ह्या शेंगा बघा ताईनो, ह्या शेंगा काल तोडलेल्या होत्या ना तर त्या ओल्या होत्या. ओल्या शेंगा का म्हणून धुवून घेतल्या. आता साहजिकच एवढ्या शेंगा तर शिजवल्या म्हणजे शिजवलेल्या लागतातच खायला, पोरं आवडतात. आणि आता सुट्टी कशावर तर घुमवायची म्हटल्यावर काहीतरी असं टाइमपास पाहिजेलच आहे. मग एवढ्या शेंगा ह्या पाटीभर ठेवल्या आणि त्या मग आजपासून धुतल्या. तर हिथं सुद्धा अनुष्कानं खूप सारी मदत केली ती बरं का. अनुष्कानं म्हणजे मी जसं पाणी भरल ना बादलीत आणि पाटीत ह्यातल्या त्यातल्या ह्यात शेंगा सगळ्या ताईनो अशा केलेल्या होत्या म्हणजे माती जाण्यासाठी. आणि लागे हात बघा बाथरूमसुद्धा क्लीन करून घेतलं, त्या नादानं बाथरूम पण पटकन क्लीन झालं. आणि शेंगा सगळ्या धुतल्या. आणि ह्या शेंगासुद्धा आता मी लगेच आज शिजवणार आहे, कारण शेंगा शिजवताना भरपूर सारं उडतं, मग ते एकदाच गॅस कट्टासुद्धा मग होऊन जाईल म्हणून. त्याच्यानंतर बघा त्या शेंगा निथळायला ठेवल्या, बाथरूम वगैरे धुवून घेतलं. लोणी काढल्यानंतर लगेच लोणी मी काढत नाही, जरा वेळ ठेवते, हात वगैरे ओले होते, म्हटलं चला लगेचच लोणी काढून घेऊन तूप कडवावं. म्हणजे डाळ आज मी डाळी दळून आणणार आहे, म्हणजे भाजणी, हो चकलीची भाजणीसुद्धा मी आज करणार आहे, त्याचा व्हिडिओ तुम्हाला येईलच. बेसनसुद्धा मी आज म्हणजे डाळ दळून आणणार आहे हरभऱ्याची बेसनाच्या लाडूसाठी. मग म्हटलं तूप करून घ्यावं पहिल्यांदा. तूप काढायला ठेवलं, तिकडचं सगळं झालं, किचन अजून तसंच ठेवलं, फक्त हॉल आवरलेला मी. आणि आता म्हटलं बेडरूम आवरावी. तर एवढं काय ह्यावेळेस म्हणावं, मागच्या वेळी तुम्ही पाहिलं की सगळा बेड मी काढलेला होता, सगळं काढलेलं होतं, काहीच इतकं नव्हतं. आणि माझं पाय हात बघा ताईनो, पाय पण माझे ना घोट्याच्या म्हणजे म्हणतात ना घोट्याच्या खालून पूर्ण तसे हे झालेले आहेत. आणि दंडसुद्धा बघा म्हणजे एक तो अर्धा भारतीय असलेल्याचं ते असतं ना, आपण त्याच गहुवर्णीय आहोत तसं. मलाच ते बघताना कसं तर माझा चेहरासुद्धा मला आरशात बघू वाटत नाही, एवढा माझा टॅन झालेला आहे. होईल तो हळूहळू, मी काय चेहऱ्यावर कधी काही यूज करत नाही, तर तो मनाने होईल आता सावलीत बसल्यानंतर. तर इकडे सगळा म्हणजे बेडच्या खालून सगळे कपाटं वगैरे झाडून वगैरे घेतली. इथली सुद्धा सगळी मी जळमाटं काढून घेतली. आणि त्याच्यानंतरच बघा बेडच्या खालचं, तर बेड खाली नेहमी पेन पेन्सिल ठरलेलं असतं, शॉप केलेलं असतं, प्लेटा चमचे कायम घावतं. कारण आणि आधी तिनं आता तुम्हाला इथे भिंतीवरती दिसतंय की नाही काय मला समजे ना, आधी तिनं पूर्ण भिंत परवा दिवशी पेन्सिलीनं रंगवली, फुलं गरगटं स्वतःचं नाव सगळं काढून इतकं गरगटले. खरं तर त्या दिवशी आधी तिनं माझा खरंच मार खाल्लेला, कारण पूर्ण भिंत तिनं तेवढी वाट लावली. कारण ती तिथं क्लासला बसते ना, क्लासमध्ये मम्मी तिकडे गेली की काय तर इकडं तिकडं बघायचं म्हटल्यावर काय तर असा टाइमपास करण्यासाठी तिनं भिंत सगळी ती रंगवली. आणि मग आता काय मार देऊन तरी बोलून तरी ती थोडी नाही येणार आहे. आणि अनुष्का बघा मध्ये आधी तिला दिसतात ना त्या वस्तू सगळ्या त्या उचलती. तिचा नेहमी मला एक सपोर्ट असतो. ती पोरगं हाय एवढं छोटंसं माझं, पण त्याचा एक एवढा आधार असतो ना, खरंच सांगते कुणाचा कधी आपल्या आयुष्यात हे होतं ना तर आपण नाही ते हे करू शकत. तसंच अनुष्काचं आहे, कुणी नसू दे, पण अनुष्काला ना नेहमी माझं हे असलं ना काम वगैरे असलं की ती मला लय हेल्प करते. एक म्हणजे हेच झालं. आता पण इथं कचऱ्यात जेवढं काय बघा त्यांचे पेन पेन्सिल कंपास पडलेले होते. तर आणि इथं माझं तोंड चालूच होतं, मी वरडतच होते, हेच काढताय तेच काढताय, हे केलं नाही ते पाडलंय, केवढा पसारा निघाला. तर अनुष्कानं ते वेचून नेले आणि बिचारीनं
सगळा बघा. नंतर मी तिकडं आहे तर दोन्ही खोल्यातल्या स्वच्छ फरशा चांगल्या दाबून अगदी पुसल्या, तिनं फरशा वगैरे पुसल्या. आणि इकडे बघा आता मी लावलेला आहे कुकर. जसं की म्हटलं शेंगा शिजवून घेते म्हणजे कसा तो किचनचा एक राहाडा होईल, कारण किचन तर मला सगळा धुवूनच काढायचा आहे, सगळा क्लीन करायचा आहे. मग ते शेंगांचं कसं कुकरमध्ये लावल्या की त्याचं पाणी सगळीकडं उडतं आणि ते उडलंच, नंतर सगळं ओतू पण गेलेलं. पण शेंगा छान शिजल्या बरं का. आता त्या उन्हात वाळवून ठेवायच्या, त्या काय राहणार नाहीत. आता सुट्टी आहे ना, दारात मी ठेवलेल्या वर सगळी खेळायला जातात गच्चीवर, तिथं वाळत घातल्या तरी शिजलेल्या शेंगा. म्हणले की दिवसातनं 10-12 वेळा सगळीजण मुठमुठ जरी उचलल्या तरी त्या संपून जाणार आहेत. तर इकडे बघा अजून कुकरच्या शिट्ट्या होत आहेतच. फास्ट गॅसवर भरपूर 5-7 शिट्ट्या केल्या तर मऊ अशा शेंगा छान शिजलेल्या मीठ घालून. आणि आता म्हटलं चला हे होतंय तोपर्यंत किचन काय ती जळमाट किचनमधली सगळी काढून घेऊया. घाण भांडी वगैरे नाहीत, पण ना किचन काय ते जळमाट मात्र झालेली होती तर सगळी. आणि कोणताच डबा वगैरे काय घासायचा नाही. फक्त आता मला 1-2 मोठे डबे मोकळे करावे लागणार आहेत. म्हणजे आता दिवाळी केली की ठेवायला, किंवा ही जी तुम्हाला जर्मनच्या डब्याची लाईन दिसते ना, तर ती एक घासणार आहे 4-5 डबे. म्हणजे त्यात बरोबर माझा सगळा दिवाळीचा फराळ मावतो आणि तो मधल्या ह्याच्यात सगळ्यांना हाताला येतो, म्हणजे खायला सुरुवात. आणि ह्यावेळेस दिवाळी लवकर करणार आहे, अगदी खायलाच. म्हणजे तेजस खाऊन जाईल. एका ताईने मला मागच्या वेळेस सांगितलेलं की तू लवकर कर, म्हणजे तेजस आता पुढच्या संडेला तर तेजस तिकडं जाणार आहे ताईनो. आज आहे शुक्रवार, हा रविवार, आणि त्याच्या पुढच्या रविवारी त्याला तिकडं सोडायचं आहे. तर मी म्हणून दिवाळीची गडबड करते. तर इकडे आता गॅस बंद केला आणि ना कुकर जो आहे तो बाहेर ठेवलेला आहे सुकायला. सुकायला नव्हे, म्हणजे थंड व्हायला. आणि त्याचं काय आता काम पण नाही, म्हटलं जाऊ दे तो बाहेरच गॅलरीत मांडूया. आणि आता किचनमधलं हिथं पण काही तसं बघायला गेलं तर घाण काय असं कचरा नव्हता, पण वरचेवर म्हटलं हे सगळं क्लीन करून घ्यावं म्हणजे बरं पडेल. धूळ गेलेली असते तेवढाच एक प्रॉब्लेम असतो, बाकी सगळं घासलेलं पुसलेलं आहे. जे काही दसऱ्याच्या आधी म्हणजे हे घट बसताना गणपतीला क्लिनिंग एवढं केलेलं होतं, इथं असं काय घाण नाही. पण अस्ताव्यस्त किचन असलं की मग लय डोक्याला ताप होतं बघा. काय होतं स्वच्छ असलं तरी मग ते घाणच दिसतं. तर इकडे आता माझ्याकडे भरपूर सारी पातेली आहेत, अगदी मोठ्या जेवणाची सुद्धा 2 पातेली आहेत, ही पातेली आहेत. तर मला आता ह्याला पातेलं लागल की पाक करायला, म्हणजे बुंदीचे लाडू करताना, परत बेसन भाजताना, किंवा बऱ्याच चिवडा वगैरे फोडणी टाकताना मोठं पातेलं लागेल. म्हणून ती जी साईजचं मिडियम साईजचं पातेलं आहे ना, ते सुद्धा आठवणीला लागलंच काढलं. आणि इथं सुद्धा काही हे घासायचं नाहीच आहे, पण कसं दिवाळी म्हणल्यावर शेवटी स्वच्छता असतीच आणि ती केलीच पाहिजे. म्हणून म्हटलं चला तोपर्यंत कपडे वगैरे सगळं झालेलं होतं. अनुष्कावरती सुकत कपडे सुद्धा घालून आलती. तेजसनं पण त्याचं सांगितलेली बरीच कामं केली. तेजसचं पण परत मला आवरायचं आहे. गडबड ऐन दिवाळी आणि सगळं, अक्षरशः भाऊबीज दिवशी मला तेजसला सोडायला जायचं आहे. मला तर आत्तापासूनच कसं तरी भरून आल्यागत होते ना, पण आता काय करणार, शेवटी म्हणजे आहे ते करावंच लागणार आहे, कारण इतकं हे होणार आहे. म्हणून मी दिवाळी ह्या 2 दिवसात ताईनो, आज आहे शुक्रवार, शनिवार रविवार, ह्या 3 दिवसात सगळी दिवाळी मी आटपून घेणार आहे. सोमवार मंगळवार तेजसची मी पूर्ण सगळी तयारी करणार आहे. त्याची बॅग भरणं, त्याचे कपडे इस्त्रीचे, त्याचं नको असो त्याची सगळी बॅग भरणार आहे. आणि मग जरा बुधवार गुरुवार आणि शुक्रवारी दिवाळीच आहे. तर झालं ती दिवाळी. आणि मग रविवारी तर तेजसला सोडायचं आहे. त्याच्यामुळे मग मला जसं की मी म्हटलं. आणि इकडे बघा तुमच्याबरोबर गप्पा मारत ताईनो सगळा माझा किचन ओटा सगळा टोटली क्लीन झालेला आहे. आणि व्हिडिओचा पण मी इथंच एंड